वालेकुम सलाम काय. प्लीज यार योगेश. नमस्कार नमस्कार मंडळी. सोहम, अरे सोहम कुठं पळाला? सोहम इकडे. सोहम आपला लपतोय खाली. हाय हॅलो नमस्ते. तर आज आपल्या ब्लॉग मध्ये सोहम आला. चला. रुसून बसलेली आहे. आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. गेम आपल्याला गेम खेळायचा. A few moments later. इकडे बघ ना चलीन. ते रुसून बसलेले आहे. पार्टी आता गेम खेळायचा आहे आपल्याला. तर तिच्या गेम मध्ये पार्टिसिपेट करणं गेल्यामुळं हे रुसून बसलेली आहे. तुम्ही सांगा मला आता हिला कसं म्हणवायचं. मला तर काही कळत नाही. गेम खेळू. One eternity later. मी महाराष्ट्राचा आहे. मराठी आणि ही आहे तेलंगणा बॉर्डरची. याला मराठी आणि तेलुगू हे दोन्ही लँग्वेज बरोबर येत नाही. अच्छा हमको सिखा रिया है. दोन्ही लँग्वेज चांगलं बोलते मी. हे दोन्ही लँग्वेज बॉर्डरवर जे असतात ते त्यांना असं वाटतं दोन्ही लँग्वेज खूपच चांगलं बोलतात. पण ते थोडं असं 70-80% है ना, 70-80% बोलतात. पीस. तर आता ही तेलुगू मध्ये काहीतरी वर्ड की सेंटेन्स. हे काय म्हणत होते की बॉर्डरवर असणाऱ्याला लँग्वेज चांगले येत नाही. तर आता मी प्रूव्ह करून दाखते. ठीक आहे. कोणाला कोणतं लँग्वेज कोणाला कोणतं लँग्वेज किती दिशा गेम स्टार्ट करूया. कोणाला लँग्वेज किती जमते. ठीक आहे. आताच कळेल, व्हिडिओ मध्येच कळेल. ठीक आहे. तर मी काही क्वेश्चन विचारते तेलुगू मध्ये आणि फक्त समजून ते क्वेश्चन हे मराठी मध्ये चांगलं एक्सप्लेन केलं तरी चालेल. पण मी मराठी आहे, मला तेलुगू येत नाही हे ध्यानात घे. ओके. मग दुसऱ्यांना कसं चिडवता येते कसं काय की मराठी बोलता येत नाही म्हणून. स्टार्ट. रिपीट करते. चांगला ऐकायचा. ఎక్కువ తక్కువ మాట్లాడితే ముక్కు మీద గుద్దుతా. मुक्को मिद बुद्धूचा. एक बार सांगलं तर मुक्यासारखं आहेस काय? तर बीप सगळे रॉंग आन्सर जे राईट आन्सर आहे ते कमेंट मध्ये तुम्ही सांगा. राईट असलेले. नेक्स्ट आहे का राईट आहे का नाही कमेंट मध्ये कळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. నా మాట నువ్వు వినాలి కానీ నీ మాట నేను వినను. माटा म्हणजे काय? गेस करायचं आहे ना. अजून एक वेळेस. నా మాట నువ్వు వినాలి కానీ నీ మాట నేను వినను. मी माझं करतो तू कर. वा. एकदम रॉंग होता. एकही वर्ड जमला माटा नाही. म्हणजे काय माहिती मला. बाटा माया माटा. मी माझं बोलतो तू बोल. माझं बोलणार हे ह्यांचं बोलणार. नेक्स्ट. किती चुकीचे आन्सर द्याले आणि मला म्हणतात मला मराठी चांगलं येत नाही. वा. नेक्स्ट सांग. नेक्स्ट. నేను లేడీ हे येईल थोडं. నేను లేట్ గా రెడీ అయినా కూడా నువ్వు కంప్లైంట్ చెయ్యొద్దు. मी लेट रेडी झालं तर तू कंप्लेंट करतोस माझ्यासोबत. मी लेट रेडी झालं तर तू कंप्लेंट करतोस. नाही मग थोडं जमलं पण थोडं चुकीचं आहे. कम्प्लीट. अजून एकदा. तेलुगू गाईज प्रोफिशियंट इन तेलुगू. अजून एकदा. नाही जमलं. फुल्ली प्रोफिशियंट. रेझ्यूमे मध्ये टाकतात. నేను లేట్ గా రెడీ అయినా కూడా నువ్వు కంప్లైంట్ చెయ్యొద్దు. मी लेट रेडी होऊन बसलं तर तू कंप्लेंट करतोस. नाही चुकलं. मी लेट रेडी झालं तर कंप्लेंट करतो. तेच तर आहे. నేను आईना लेट आईना बघायला टाइम लागते. मिरर. मी लेट रेडी झाले तरीही तुम्ही कंप्लेंट करू नये. हो असं आहे का? असं आहे. ते कसं होतं? ठीक आहे. नेक्स्ट वन. मला तर वाटलं हे गेस करणार इझी होतं. 99% गेस कारण केलं. 50% त्याच्यामध्ये इंग्लिश होतं. 99% गेस केलं. काय 99%? फक्त 1% आलं नाही. लास्ट 1%. ठीक आहे. నేను అడిగింది కొనివ్వాలి. अडगिंदीचं मला काय तर आठवण होतं पण अडगिंदी विसरून गेलो. अडकून टाकायचंय का? वा. काय खेळायचं नाही. सांग. నేను అడిగింది కొనివ్వాలి. मला खेळायला येत नाही.
मला काहीतरी करायला येत नाही, अडकवायला येत नाही मला. एवढं खराब कसं गेस करू शकतात कोणी? एवढं खराब. करो रहने दो बहुत बुरे लग रहे, तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. आडगिंदी, हा आडगिंदी चिडगिंदी सांगा मला कसं करा. आडगिंदी चिडगिंदी सांगाल तर मला कसं यावं आई. चलो लास्ट अँड फायनल. एक क्वेश्चन ठीक ठाक सांगले. ठीक आहे, एक क्वेश्चन लेट वाला ते पण ठीक ठाक सांग सांगले. की मला तू आन्सर. हे ह्याचा आन्सर आहे मी म्हणलेले तुम्हाला मला द्यावं लागतं. आडगिंदी मला अडकवायचं वाटलं का? अडगिंदी म्हणजे मी म्हणलेलं घेऊन द्यावं लागतंय मला. अडगिंदी म्हणजे म्हणलेलं. आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम चल चल चल. నీకు నేనంటే ఎంత ఇష్టం? मला काय आवडते सगळ्यात जास्त? నీకు నేనంటే ఎంత ఇష్టం? నేను చాలా ఇష్టం. काही पण काय गेस तरी करा ऍटलीस्ट. काय నీకు? నేను నీకు मी Sorry. तुला मीच गडबड करत आहे. अरे आम्हाला बघू दे ना. నీకు నేనంటే ఎంత ఇష్టం? నీకు నేనంటే ఎంత इष्टम. मला सगळ्यात जास्त काय आवडते? हर एकामध्ये आपलं प्रायोरिटी स्वतःच मला म्हणजे तू म्हणालीस तुला सगळ्यात जास्त काय आवडते? वा నీకు నేనంటే हेही इष्टम. चूक झालं. मला थोडं एक वर्ड कळाले त्याच्यातले, पण एक सेंटेन्स पुट टुगेदर करता येणार. चला ते नाही येणार त्यामुळे म्हणतात నేను मग నీకు- बॉर्डर वर आहे तरीही నేను सगळं నీకు कसं? చాలా इष्टम कळते मला. वाव नाईस. ठीक आहे, चांगल्या प्रकारे हर एक क्वेश्चनचं गलत आन्सर दिलेले आहेत. आन्सर आपले आलेले आहेत या ब्लॉग मध्ये. सगळेच खराब आन्सर दिलेले आहेत त्यांनी. तुम्ही सांगा हिची मराठी चांगली आहे का म्हणजे तेलगू? माझी मराठी ऑफकोर्स चांगली आहे. तेलुगू तर ह्यांची तुटी फुटी तेलुगू पण नाही. माझी ऍटलीस्ट मराठी तुटी फुटी तर बोलू शकते मी चांगलं. ऍटलीस्ट अरेंज तरी चांगलं करते. खूपच खराब आहे यांची तेलुगू, खूपच खराब. 99% ऍक्युरेसी ना. व्हिडिओ एंड करत आता आपण. बाय बाय.